जय शिवराय. आज येडगाव धरणामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि एप्रिल महिना आहे. अजून उन्हाळ्याचे 2 महिने या ठिकाणी बाकी आहेत आणि आत्ताच या ठिकाणी फुटबॉल उघडे पडलेले आपण या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर जुन्नर तालुक्याला कुठलंही औद्योगिकरण नाही, कुठली या ठिकाणी MIDC नाही, कुठले बाकी दुसरे उद्योग या तालुक्यामध्ये नाही आणि पूर्णपणे हा जुन्नर तालुका शेतीवरती अवलंबून आहे. आणि गेली 30 दिवसापासून हे आवर्तन या ठिकाणी पाण्याचं चालू आहे. 35 दिवसाचं आवर्तन आहे. दिवस हे पूर्ण झालेले आहेत आवर्तनाचे. डिंबेमधून साधारणतः मला वाटतं 400 ते 500 क्युसेकनी आणि माणिकडो धरणासन इकडनं हे पाणी इथं येते आणि जवळजवळ ते मला वाटतं 1450-1500 क्युसेकनी खाली जाते. तुम्ही सांगा एवढं जर त्या ठिकाणी जर पाणी जर खाली जात असेल, येण्याचा वेग कमी आणि त्याच्या डबलनी पाणी जर खाली जाते तर भविष्यामध्ये हे धरण भरू शकत नाही आहे. आणि खरं तर आता हा तालुक्यातली लोकांचं सगळं जीवनमान शेतीवरती आणि दुग्ध व्यवसायावरती अवलंबून आहे. आणि आता या ठिकाणी उन्हाळा जवळ येतो आहे, म्हणजे उन्हाळा पूर्ण आत्ता कमीत कमी 38 ते 40 डिग्री टेम्परेचर या ठिकाणी दाखवतो आहे. म्हणजे इथं थोडंसं कदाचित कमी दाखवत असेल, पण तिकडं वरती पश्चिम पट्ट्यात जर गेलं तर फार उन्हाच्या झळा या ठिकाणी सोसायला लागतात आणि जनावरांच्या खाद्याचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी जे उन्हाळी माल आहेत, कांदा पीक तर हा पूर्ण याच्यामध्येच गेले, त्यांना रुपये भेटला नाही, कर्जबाजारी झालेत. परंतु आता परत पुढच्या पिकामध्ये काहीतरी भेटलं पाहिजे, 2 रुपये भेटले पाहिजे या आशेने परत उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लावले. टोमॅटोला त्या ठिकाणी लंपेसारखे रोग आलेत. टोमॅटोही त्या ठिकाणी जगन का नाही सांगतायत, पण तो कसा तरी जागला तर 2 रुपये शेतकऱ्याला भेटतील. पण अशी जर परिस्थिती जर असन, आपण जर पाहिलं तर एवढं जर पाणी जर खाली गेलं तर ती आहे जी उन्हाळ्यातली पिकं आहेत ते त्या ठिकाणी जळून जातील आणि शेतकऱ्यावरती ती पिके जर जळून जर गेली, शेतकरी एकतर अगोदरचाच कर्जबाजारी झाले तर त्याच्यावर ते आत्महत्या केल्याशिवाय साहेब दुसरा पर्याय राहणार नाही. मग या आत्महत्येला जबाबदार कोण? तर या आत्महत्येला जबाबदार सदर प्रशासन या ठिकाणी राहणार आहे. आता कालच मी विखे पाटलांचं त्या ठिकाणी काहीतरी स्टेटमेंट ऐकलं. ते म्हटले आम्हाला पाणी तिकडं खाली पाहिजे. अरे तुम्हाला पाणी खाली पाहिजे, हे इथल्या लोकांच्या जमिनी गेल्यात, या इथले लोक या ठिकाणी भूमिहीन झाले, त्यांना कुठंतरी थोडीफार शेती राहिली तेवढं पिकवण्यासाठी तर त्यांना त्या ठिकाणी पाणी गरजेचं आहे. या आम्ही शेतकरी संघटना त्या ठिकाणी कोर्टात गेलो आहे वाणी साहेब. जे बुडीत बंधारे आहेत ते बुडीत बंधारे या ठिकाणी होणं गरजेचं आहे. 200 ते 250 बंधारेच या ठिकाणी कागदोपत्री नाही आहेत. त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी भांडतोय. आम्हाला ते पाणी जे आमच्या हक्काचं जे पाणी आहे ते आम्हाला या ठिकाणी पाणी राहणं शिल्लक ठेवलंच पाहिजे. माझी तर प्रशासनाला विनंती आहे, येत्या 2 दिवसामध्येच हे पाणी जर बंद झालं नाही तर शेतकरी संघटना धरण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेन. बरं, ते आंदोलन असं नाही करणार का? त्यावेळेस तुम्हाला आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी सूचना देतो आहे, आम्ही आंदोलन असं डायरेक्ट येऊन करणार नाही. आम्ही आता अनेक दिवसापासून त्या नन्नोर साहेबांशी त्या ठिकाणी आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता काय होईल तर बागपुढचा, पण आम्हाला तर आता जर पाणी बंद नाही झालं तर जलसमाधी या ठिकाणी आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे साहेब. याची प्रशासनाने दखल घेऊन एकट्या 2 दिवसामध्ये हे पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि पिण्यासाठी हे पाणी येतं राहिलं पाहिजे. त्यासाठी खाली जाणारं जे अतिरिक्त पाणी आहे हे या ठिकाणी बंद करावा अशी त्यांना विनंती आहे. न केल्यास आम्ही शेतकरी संघटना या ठिकाणी जलसमाधी तर करणारच, परंतु जॅकवेलसुद्धा त्या ठिकाणी जाऊन दोन्ही पण माणिकडोचं असन किंवा पिंपळगाव जोक्याचं असन हे त्या ठिकाणी येणारं इकडचं पाणी हे बंद करणार. कारण आता जर नाही बंद केलं, शेतकऱ्यांना जागे व्हा, तुम्ही अजून तरी जागे व्हा. त्याचे झेंडे उचलून तुम्हाला कोणी काही देणार नाही. कुणी आत्तापर्यंत याच्यावरती आवाज उठवलेला वानासाहेब मला तरी वाटत नाही. परंतु राहुल शेट असं आम्ही असन, अंबादास हांडे असतील, संजय भुजबळ असतील, अजितदादा वाघ असतील, प्रमोद खांडगे आहेत, योगेश तोडकर आहेत, तानाजी शेठ तांबे आहेत आणि शेतकरी संघटने म्हणजे सर्वांनाच या ठिकाणी ते काळजी आहे. पण अंबादास हांडे, संजय भुजबळ कुठे दिसतात? अरे येतील. आता काय होतं, आता सगळ्यांना आता थोडेसे नुकसान झालं नाही, येतील आता सर्वांना. आता प्रत्येकाला थोडंसं कामाचा व्याप असतं तर येतील, ते येतील. परंतु सर्व शेतकरी आहेत,
शेतकऱ्याला शेतकऱ्याचीच काळजी असती. म्हणजे शेतकऱ्याला विनंती, आता तरी तर तुम्ही डोळे झाकून राहू नका, डोळे उघडे ठेवा आणि येऊन पहा काय परिस्थिती आहे. तुम्ही जर आत्ता जर ही परिस्थिती नाही पाहिली तर भविष्यामध्ये तुम्हाला पिण्यासाठी सुद्धा या ठिकाणी पाणी राहणार नाही. त्याच्यामुळे या आणि प्रशासनाला आणि पाटबंधारे विभागाला विनंती, आत्ता हात जोडून विनंती करतोय आम्ही का तुम्ही हे त्वरित पाणी थांबवा, अन्यथा तुमच्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला त्या ठिकाणी सामोरे जायला लागेल. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय शिवराय. वाणी साहेब, येडगाव धरणामधून 35 दिवसाचं आवर्तन उन्हाळी सुरू होतं. 4 TMC पाणी सोडून झालेलं आहे. 35 दिवस ओलांडून गेलेले आहेत. निघोजची यात्रा म्हणून अतिरिक्त पाणी सोडले जाते अशी माहिती मिळते. आता ते निघोज काय जलसंपदा विभागाचं जावं आहे का, इकडच्या शेतकऱ्यांनी करायचं काय? पहिली गोष्ट म्हणजे त्या भागातील मंत्री असल्यामुळे सध्या त्या मंत्र्यांची, जलसंपदा मंत्री यांचे खरं तर पाहिलं तर म्हणजे खरंच दादागिरी. 35 दिवसाचं आवर्तन असताना तुम्ही आज 40 दिवस होऊन गेले तरी तुम्ही पाणी खाली सोडलं जाते. तुम्ही वरच्या शेतकऱ्यांचा विचार करत नाही. ज्यावेळेस आमच्याकडे धरणं झाली, आमच्या तालुक्यात धरणं झाली, आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांचं अद्याप पुनर्वसन नाही. आमचे शेतकरी पुनर्वसनासाठी भांडतात, त्यांनासुद्धा पुण्याला जाऊन हेलपाटे मारावं लागतात. त्या ठिकाणी हे मंत्री लक्ष घालत नाही आणि शासनाचं धोरण शेतकऱ्याचं मरण अशी अवस्था झाली. आज रोजी आपण बघतो उन्हाचं तापमान वाढले. तापमान वाढल्यामुळं बाष्पीभवनाचं प्रमाणात पाणीसुद्धा कमी झालेले दिसते. आणि आता माणिकडोह धरणामध्ये किती 15% किती टक्के पाणी शिल्लक आहे? 12%. आणि माणिकडोहमध्ये आता समजा जुन्नर नगरपालिका त्यांना आरक्षित ठेवलं जातं, किंवा खालचे शेतकरी. आज रोजी कुकडी नदीच्या ज्या परिसरामध्ये ज्या विहिरी आहेत त्यांचीसुद्धा पातळी खोल गेली. आणि आज रोजी शेतकऱ्यांचा टोमॅटो असतील, धना असेल, कोथिंबीर असेल, फुलं असतील, आज ज्यांना जर पाणी भेटलं नाही तर शेतकऱ्यांना भीक मागण्याची वेळ येणार आहे. म्हणून मी सांगतो, तालुक्याचे लोकप्रतिनिधी आपण करता काय? पाणी का मिळत नाही? तुम्ही का लक्ष घालत नाही? आम्ही बोललो तर तुम्हाला राग येतो, आम्हाला बोलून देत नाही. आज तुम्ही या पहा, येडगाव धरणावर पहा, कुठे तुम्ही आता या धरणावर पहा, आज वाईट अवस्था आहे. आम्हाला म्हणजे पाहिल्यानंतर आम्हाला पण सुद्धा, आम्ही शेतकरी पुत्र आहोत, आम्हालासुद्धा वाईट वाटतं का ही जर धरणाची अशी अवस्था असेल तर तालुक्याचे लोकप्रतिनिधी, खासदार या सगळ्यांनी तर लक्ष घातलं पाहिजे. तुम्ही 35 दिवसाचं आवर्तन असताना आज 40 दिवस पाणी सोडलं जाते, याला जबाबदार कोण? आणि जलसंपदा मंत्री, आम्ही सुद्धा तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. तुम्ही आमचं पुनर्वसन करा आणि 35 दिवसाचं जे आवर्तन आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेतले, आता पाणी बंद करा, अन्यथा आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल. आणि शेतकऱ्यांना जर पाणी भेटलं नाही तर आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये स्वतः शेतकरी संघटना मिळून आम्ही धरणावर जाऊन आम्ही दरवाजे बंद करू आणि आम्ही पाणी राखून ठेवू. काय परिस्थिती काय पार तिकडे अखंड झालं का? एवढं लवकर पाणी पहिल्यांदाच गेलं असं ना खाली. हां, खरं तर पाणी खाली गेलं तर माती उपसा करणं गरजेचं आहे खरं इथनं, जेणेकरून इथले ना पाण्याची साठवण क्षमता वाढेल. शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होईल. मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांनी त्यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये तिथलं धरणामधले सगळं गाळा काढलं, त्याच्यामुळे तिथली साठवण क्षमता वाढली, शेतकऱ्यांना पाणी पण वाढलं त्याच्यामुळं, आणि लोकांच्या जमिनीसुद्धा त्या ठिकाणी सुपीक झाले. तसेच जुन्नर तालुक्यामध्ये इथल्या संबंधित पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना गाळ काढून नेण्यासाठी परवानगी देणं गरजेचं आहे. वाणी साहेब, हे जर धरणातला जर गाळ काढला तर पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी पडेल. म्हणून शासनाने एक धोरण अवलंबलं पाहिजे का हे संपूर्ण धरणातील गाळ त्वरित उपसा केला पाहिजे. आता पावसाळ्यामध्ये आपण पाहतोय 2 महिने राहिलेत, अजून पाणी, आता जर पाणी जर संपलं तर शेतकऱ्यांचे फार वाईट हाल होणार आहे. म्हणून आपल्या तालुक्यातील खासदार आणि आमदार साहेबांनी याकडे त्वरित लक्ष घालून
या धरणातील गाळ उपसा केला पाहिजे आणि पाण्याची साठवण क्षमता वाढली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट का आता 40 दिवस झाले आवर्तन संपलेलं आहे, यांनी त्वरित पाणी हे बंद केलं पाहिजे. अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल. धरणावर येऊन आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन करू. दोन्ही खासदार आणि आमदार साहेब आपल्याला विनंती करतो की हे आपण त्वरित लक्ष घाला, आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळून द्या. हे पाणी थांबलं पाहिजे, अन्यथा आम्ही वेगळ्या पद्धतीने नक्की आंदोलन करू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.